Hi everyone, Maha TET 2021. Important one-liners. Topic Shivaji Maharaj. Notes for English medium explained in Marathi. Maha TET 2021 साठी important one-liner notes आहे. इंग्लिश मीडियमसाठी आहे आणि टॉपिक आहे शिवाजी महाराज. मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. यामधून एक किंवा दोन प्रश्न नक्की विचारले जातात, तर व्हिडिओला नक्की बघा आणि लाईक नक्की कराल. When Mughal Emperor Shah Jahan sent a big army to conquer Deccan, Shahaji Raje sent pregnant Jizabai to Shivneri fort. तर शहाजहान यांनी खूप मोठी आर्मी पाठवलेली होती डेक्कन जिंकायसाठी आणि डेक्कनवर स्वतःचा राज करायसाठी. ही तेव्हा शहाजी राजे यांनी काय केलं, प्रेग्नेंट जिजाबाईला शिवनेरी फोर्ट इथे पाठवलं. जिजाबाई गेव बर्थ टू अ सन ऑन 19 फेब्रुवारी 1630. जिजाबाईने एका मुलाला जन्म दिला. कधी दिला? 19 फेब्रुवारी 1630ला. ही वॉज नेम्ड ॲज शिवाजी ॲज ही वॉज बॉर्न ऑन शिवनेरी फोर्ट. त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं कारण की ते शिवनेरी फोर्ट इथे त्यांचा जन्म झाला होता. जिजाबाई did not neglect Shivaji's education in spite of highly unsettled conditions. जिजाबाई यांनी शिवाजीच्या शिवाजीच्या शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष नाही केलं. त्यांची कंडिशन जे सेटलमेंट्स होते, ज्यांनी जिथे राहत होते ते कंडिशन तिथली चांगली नव्हती. हे कुठे चांगल्या जागी राहत नव्हते असं आपण म्हणू शकतो. अनसेटल कंडिशन्सचं मीनिंग काय आहे? अस्वस्थ परिस्थितीत राहत होते. तरी त्यांनी कधी शिवाजी महाराज यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही केलं. शी टोल्ड हिम स्टोरीज ऑफ रामा, कृष्णा, भीमा, अभिमन्यू. त्यांनी शिवाजी महाराजांना रामा, कृष्णा, भीम, अभिमन्यू यांच्या स्टोरीज सांगितल्या, यांच्या कथा सांगितल्या. शी रिसाइटेड डिवोशनल सॉंग्स अँड इन्स्टिल्ड रिस्पेक्ट फॉर सेंट्स अँड ग्रेट मेन. त्यांनी काय केलं? त्यांनी डिवोशनल सॉंग्स पाठ केले. त्यानंतर त्यांच्याबद्दल सेंट्सबद्दल म्हणजे संतांबद्दल, खूप ग्रेट मेन्सबद्दल काय केलं की शिवाजी महाराजांच्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट निर्माण केला, आदर निर्माण केला. आफ्टर किलिंग ऑफ लखुजीराव जाधव इन ओपन कोर्ट. लखुजीराव जाधव यांना ओपन कोर्टमध्ये त्यांना मारण्यात आलं होतं. त्यानंतर शहाजीराजे यांनी काय केलं? शहाजीराजे जॉईन दी सर्व्हिस ऑफ मुघल्स. शहाजीराजे यांनी मुघल्सची सर्व्हिस जॉईन केली. त्यानंतर वेन दी मुघल एम्परर अवॉर्डेड हिज जागीर्स टू फतेह खान, शहाजीराजे लेफ्ट दी सर्व्हिस ऑफ मुघल्स. जेव्हा मुघल एम्परर यांनी काय केलं, फतेह खानला जागीर दिली, तेव्हा शहाजीराजे यांनी मुघलची सर्व्हिस सोडून दिली. दर आफ्टर शहाजीराजे फाउंडेड न्यू निजामशाही. त्यानंतर शहाजीराजे यांनी न्यू निजामशाही फाउंड केली. त्यानंतर हावेवर ही सरेंडर्ड टू दी मुघल्स इन 1636. आणि त्यांनी मग न्यू निजामशाही फाउंड केल्यानंतर त्यांनी स्वतः सरेंडर केलं 1636मध्ये आफ्टर दी फॉल ऑफ निजामशाही. आदिलशाह रिस्टोर्ड दी जागीर ऑफ पुणे. आदिलशाह यांनी काय केलं? जागीर ऑफ पुणे आणि सुपे टू शहाजी महाराज. रिस्टोर्ड दी जागीर ऑफ पुणे अँड सुपे टू शहाजी महाराज. यांनी इथली पुणे आणि सुपे इथली जागीर शहाजीराजे यांना दिली. कोणी? आदिलशहानी. ही असाइन्ड दी टास्क ऑफ कॉन्करिंग कर्नाटका मुगल्स टू शहाजीराजे अँड अवॉर्डेड हिम जागीर ऑफ बँगलोर. यांनी काय केलं? टास्क दिलं शहाजीराजेंना की तुम्ही काय करा, जे कर्नाटकचे मुघल आहे त्यांना हरवा आणि त्यांना आपल्या अंडरमध्ये करा, किंवा आपण असं म्हणू शकतो की कर्नाटकला कर्नाटकला जिंका. तर मग तेव्हा त्यांना काय करण्यात आलं? शहाजीराजे यांनी कर्नाटक जिंकलं आणि त्यासाठी आदिलशाह यांनी काय केलं की बँगलोरची जी जागीर होती ते शहाजीराजे यांच्याकडे दिली. जिजाबाई अँड शिवाजीराजे जॉईन शहाजीराजे ॲट बँगलोर. मग त्यानंतर जिजाबाई आणि शिवाजीराजे यांनी काय केलं? शहाजीराजे याला जॉईन केलं. शहाजीराजेजवळ राहायला गेले. कुठे? बँगलोरला. नेक्स्ट, एज्युकेशन ऑफ शिवाजी बिगन ॲट दी एज ऑफ 7 इन बँगलोर.
जे शिक्षण सुरू झालं शिवाजीचं ते कितव्या वर्षी सुरू झालं? ॲट दी एज ऑफ 7, म्हणजे जेव्हा ते 7 वर्षाचे होते तेव्हा सुरू झालं. आणि कुठे सुरू झालं? तर बँगलोरला सुरू झालं. ही एक्वायर्ड नॉलेज ऑफ व्हेरियस ब्रांचेस ऑफ नॉलेज अँड आर्ट्स बाय दी एज ऑफ 12 इयर्स. आणि त्यांनी खूप काही एज्युकेशन घेतलं, खूप काही शिकले ते. आणि आर्ट्स म्हणजे जसं काही काय म्हणू शकतो, जसं आपण असं म्हणू शकतो की युद्धाशी रिलेटेड जे काही त्यांना शिकायला पाहिजे होतं, जसं काही आर्ट्स म्हणू शकतो, युद्धाशी रिलेटेड तलवारबाजी, अशा काही गोष्टी शिवाजीराजांनी 12 वर्षातच शिकल्या होत्या. त्यानंतर शिवाजी महाराज आज वॉज अवेअर ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स. दी फोर्ट्स इन हिज जागीर वेअर अंडर दी कंट्रोल ऑफ ऑफिसर्स ऑफ आदिलशाह. काय होतं की शिवाजी, एक मिनिट, पण शहाजीराजे वॉज सेंट फॉर मिलिटरी एक्सपेंडिशन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 12 वर्षातच खूप काही शिवाजी महाराज यांना शिकायला मिळालं होतं. त्यानंतर when शहाजीराजे वॉज सेंट टू मिलिटरी एक्सपेंडिशन बाय आदिलशाह, ही सेंट जिजाबाई अँड शिवाजी टू पुणे. जेव्हा आदिलशाह यांनी शहाजीराजेला मिलिटरी एक्सपेंडिशनसाठी पाठवलं तेव्हा त्यांनी काय केलं? जिजाबाई आणि शिवाजीला पुणे इथे पाठवलं. दी एफर्ट्स ऑफ जिजाबाई अँड दादाजी कोंडदेव रेजिमेनेटेड पुणे. जे फोर्ट्स होते जिजाबाई आणि दादाजी कोंडदेवचे, त्यांच्यामुळे काय झालं होतं की पुणे त्यांनी काय केलं होतं? त्यांनी रिज्युवेनेट केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो कायाकल्प करणे, त्याला मराठीत कायाकल्प करणे असं म्हणत असते. दादाजी कोंडदेव वॉज अन एफिशियंट मॅन हू लुक्ड आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन विथ डिवोशन. दादाजी कोंडदेव यांनी खूप चांगल्याने ॲडमिनिस्ट्रेशनकडे लक्ष द्यायचे आणि ते आपलं काम खूप चांगल्या प्रकारे करायचे. ही ब्रॉट अबाउट मेनी रिफॉर्म्स. शिवाजी एक्वायर्ड नॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड वार टॅक्टिक्स अंडर दी सुपरविजन ऑफ एमिनंट टीचर्स. शिवाजी महाराज यांनी ॲडमिनिस्ट्रेशन आणि युद्धासाठी जे पण टॅक्टिक्स लागायचे ते कोणाकडून शिकले? खूप चांगल्या टीचर्सकडून ते शिकलेले होते. जिजाबाई वॉज फ्रीडम लविंग पर्सन अँड इन्स्टिल टू डिझायर टू एस्टॅब्लिश स्वराज इन दी हार्ट ऑफ दी शिवाजी. जिजाबाई खूप त्यांना फ्रीडम, इंडिपेंडेंट राहणं खूप आवडायचं आणि त्या एक खूप लविंग पर्सन होत्या. आणि त्यांनी या सर्व गोष्टी, जसं फ्रीडम असायला पाहिजे, इंडिपेंडेंट असायला पाहिजे, कुणाच्या अंडरमध्ये काम नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी कुणाला शिकवल्या? शिवाजी महाराज यांना शिकवल्या. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी शिकवून की आपण स्वराज्य कसं स्थापित करू शकतो हे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिकवलं. न्यू रिजिम ऑफ शिवाजी वॉज एस्टॅब्लिश्ड इन पुणे जागीर ऑफ शहाजी राजे. न्यू रिजिम इस्टॅब्लिश केली होती शिवाजी महाराजांनी. कुठे? तर पुणे जागीरमध्ये. म्हणजे पुणे जागीर कोणाची होती? शहाजीराजे यांची होती, म्हणजे त्यांच्या वडिलांची होती. शिवाजी वॉज मॅरिड टू सईबाई ऑफ निंबाळकर फॅमिली ऑफ पलटण ॲट ॲन अर्ली एज. शिवाजी महाराज यांचं लग्न खूप लवकर झालं होतं आणि सईबाई त्यासोबत त्यांचं लग्न झालं होतं. आणि सईबाई कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करायची? निंबाळकर फॅमिली, ही जे पलटणची होती तिथल्या फॅमिलीला बिलॉंग करायची. डिस्पाईट ऑफ मेनी डिफिकल्टीज शिवाजी महाराज वॉज डिटरमाइंड टू इस्टॅब्लिश स्वराज. खूप त्यांना कठीण परिस्थितीतून जावं लागलं तरी पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराज वॉज अवेअर ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स. दी फोर्ट्स इन दी जागीर वेअर अंडर दी कंट्रोल ऑफ ऑफिसर्स ऑफ आदिलशाह. शिवाजी महाराज यांना खूप चांगल्यांनी माहीत होतं की ही फोर्ट जसे किल्ले असतात ते किती इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. तर आणि त्यांच्या एरियामधले म्हणू शकतो जेवढे पण फोर्ट्स होते ते कुणाच्या जागीरमध्ये होते, कुणाच्या कंट्रोलमध्ये होते? जे ऑफिसर्स होते आदिलशहाचे त्यांच्या कंट्रोलमध्ये होते. तोराना फोर्ट वॉज अ स्ट्रॉंग फोर्ट विच वॉज निग्लेक्टेड बाय आदिलशाह. तोराना फोर्ट एक स्ट्रॉंग फोर्ट होतं ज्याच्याकडे आदिलशहाचं बिलकुल पण लक्ष नव्हतं. शिवाजी महाराज लेट दी फाउंडेशन ऑफ स्वराज बाय कॅप्चरिंग तोराना फोर्ट. शिवाजी महाराज यांनी काय केलं? स्वराज्य स्थापित केलं. कधी केलं? जेव्हा त्यांनी तोराना फोर्ट कॅप्चर केलं, तोराना फोर्टला जिंकलं, तेव्हा त्यांनी काय केलं? स्वराज्य स्थापन केलं. 4 metal pots filled with gold mohurs were discovered by the workers who regarded it as a gift to Shivaji Maharaj from goddess Bhavani. This treasure was used to complete
fortification of Muramdev named as Rajgarh, the first capital of Swaraj. 4 मेटल पॉट्समध्ये सोन्याचे सिक्के भरलेले होते, जे वर्करनी कुणाला गिफ्ट केले होते, शिवाजी महाराज यांना गिफ्ट केले होते. कुणाकडून? गॉडेस भवानीकडून. आणि हे ट्रेशर, हे जे सोन्याचे जे सिक्के होते ते कशासाठी, मोहरे म्हणू शकतो, ते कशासाठी यूज केले गेले, तर ते मुरमदेव नावाचा, मुरमदेव याला फोर्टिफिकेशन ऑफ मुरमदेव म्हणजे मुरमदेव इथले जे किल्ला होता तिथला त्याला चांगलं करायसाठी, किंवा त्याला असं म्हणू शकतो की त्याच्यात जे काही काम बाकी होतं किंवा चांगलं करायसाठी त्याचा उपयोग केला होता. कशाचा उपयोग केला होता? जे गोल्ड मोहर त्यांना मिळाले होते त्यांचा. आणि मुरमदेव याला नाव दिलं गेलं राजगड म्हणून. राजगड म्हणून नाव दिलं गेलं, जे पहिलं कॅपिटल बनलं स्वराजचं. तर असं प्रश्न येऊ शकते की पहिला कॅपिटल काय आहे स्वराजचा, तर ते आहे राजगड. thereafter शिवाजी महाराज captured the forts of Baramal. Information about the activities of Shivaji Maharaj was sent to collector of Shirwal to Adil Shah. कलेक्टर ऑफ शिरवल टू आदिल शाह. आता thereafter शिवाजी महाराज, त्याच्यानंतर शिवाजी महाराज यांनी बारामवाल हे फोर्ट कॅप्चर केलं, हे फोर्ट जिंकला. आणि त्यानंतर जे काही शिवाजी महाराज करायचे, त्यांचं जे काही ॲक्टिव्हिटीज व्हायची त्यांचं इन्फॉर्मेशन कुणाला भेटायचं? कलेक्टर ऑफ शिरवल वॉज सेंट टू दी कलेक्टर ऑफ शिरवल. जे कलेक्टर होते शिरवलचे त्यांना पाठवायचे, जे काही शिवाजी महाराज करायचे त्यांची इन्फॉर्मेशन शिरवलच्या कलेक्टरकडे जायची आणि त्यानंतर आदिलशहाकडे जायची. शहाजी राजे डिफेंडेड this action by saying that the forts were taken over for a better administration of Jagir. आता जेव्हा आदिलशहानी कुणाला विचारलं, शहाजीराजे यांना विचारलं, कारण शहाजीराजे तेव्हा पण कोणाच्या सर्व्हिसमध्ये होते? मुघल्सच्या सर्व्हिसमध्ये होते. तेव्हा त्यांना विचारलं गेलं की शिवाजी महाराज यांनी जे फोर्ट कॅप्चर केले आहे, फोर्ट जिंकले आहे, किल्ले जिंकले आहे, ते का बरं होत आहे? तर तेव्हा शहाजीराजे यांनी काय सांगितलं की शिवाजी महाराज यांनी नक्कीच काय केले आहे, किल्ले जिंकलेले आहे, पण त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जिंकलेले आहे. बेटर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जागीर, म्हणजे ज्याच्यामुळे त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन ते चांगल्या प्रकारे करू शकले पाहिजे यासाठी. निजाम शाह and Adil Shah used the armies of Maratha Sardars in constant warfare. निजाम शहा आणि आदिलशाह यांनी मराठा सरदारची आर्मी यूज करायचे जेव्हा पण त्यांना गरज पडायची. दी मोस्ट फेमस अमॉंग दी सरदार्स इन दी कोर्ट्स ऑफ निजाम शाह आणि आदिलशाह वे, जे मोस्ट फेमस सरदार होते आदिलशाह आणि निजामशहाच्या कोर्टमधले ते कोण कोण होते? जाधव्स ऑफ सिंदखेड, निंबाळकर्स ऑफ पलटण, घोरपडे ऑफ मुधोल, मोरेस ऑफ जावली अँड भोंसलेस ऑफ वेरूल. हे खूप जास्तच फेमस सरदार्स होते मुघलसाठी जे सर्व्हिस करायचे, त्यांचे नावं आहे. दे रिसीव्ह जागीर अँड कन्सिडर्ड देमसेल्फ ॲज राजा. आणि या जे जाधव्स आहे, निंबाळकर्स आहे, घोरपडेस आहे, यांना जी जागीर दिली जायची तेव्हा यांनी काय करायचे? या जागीरचे जसे काही स्वतः मालक असल्यासारखे, किंग असल्यासारखे बिहेव करायचे. बाबाजी राजे भोसले वॉज अ पाटील ऑफ वेरूल विलेज. बाबाजी राजे भोसले हे पाटील होते वेरूल विलेजचे, वेरूल गावाचे. हिज सन्स मालोजी अँड विठोजी कॉट द अटेन्शन ऑफ मलिक अंबर दी वजीर ऑफ निजाम शाह. ते त्यांचे जे मुलं होते, कुणाचे? बाबाजी राजे भोसले यांचे नाव काय होते? मालोजी आणि विठोजी. त्यांनी एक अटेन्शन म्हणजे त्यांच्याकडे कोण अट्रॅक्ट झालं होतं? मलिक अंबर हे अट्रॅक्ट झाले होते. त्यांचं अटेन्शन पूर्ण मालोजी व विठोजीकडे गेलं होतं. दी वजीर ऑफ निजाम शाह, आणि मलिक अंबर कोण होते? वजीर होते निजाम शाहचे. निजाम शाह कॉन्कर्ड दी जागीर्स ऑफ पुणे सुपे ऑफ ऑन मालोजी राजे. निजाम शाह कॉन्फर्ड दी जागीर्स ऑफ पुणे अँड सुपे ऑन मालोजी राजे. निजाम शाह यांनी पुणे आणि सुपेची जागीर यांना कोणाला दिली? मालोजी राजे यांना. मालोजी राजे restored the temple of Gurneshwar near Verul. Shahaji Raje and
शरीफजी वेर दी सन्स ऑफ मालोजी राजे. शहाजी राजे आणि शरीफजी यांनी कोणाची मुलं होते? मालोजी राजे यांची मुलं होते. शहाजी राजे भोसले इनहेरिटेड दी जागीर ऑफ हिज फादर. शहाजी राजे यांना कोणाची जागीर मिळाली? त्यांच्या वडिलांची जागीर मिळाली. ही वॉज मॅरिड टू जिजाबाई आणि त्यांचं लग्न कोणाची झालं? जिजाबाईशी झालं. कुणाचं लग्न? शहाजी यांचं लग्न. दी डॉटर ऑफ लखुजीराव जाधव आणि जे कुणाची मुलगी होती? लखुजीराव जाधव यांची मुलगी होती. आता असं विचारलं जाऊ शकते जिजाबाई वॉज दी डॉटर ऑफ लखुजीराव जाधव. शहाजी राजे अँड मलिक अंबर ended Ahmednagar. Antagonism with Malik Ambar led to Shahaji Raje joining the court of Adil Shah, who honored him with the title Sir Lashkar. आता शहाजी राजे आणि मलिक अंबर यांनी नाही का अहमदनगरसाठी डिफेंड करायचे, म्हणजे अहमदनगरला प्रोटेक्ट करायचे आपण असं म्हणू शकतो. हो, किंवा कोणी जेव्हा युद्धासाठी यायचे त्यांनी काय करायचे की अहमदनगरला प्रोटेक्ट करायचं काम करायचे. अँटॅगॉनिझम विथ मलिक अंबर लेड टू शहाजी राजे कोर्ट ऑफ आदिल शहा हू ऑनर्ड हिम ॲज सर लष्कर. शहाजी राजे यांना आदिल शहानी ऑनर केलं होतं आणि टायटल दिलेलं होतं सर लष्कर यांचं. आफ्टर दी डेथ ऑफ मलिक अंबरच्या डेथनंतर अँड ऑन दी अपील ऑफ मदर ऑफ निजाम शहा आणि निजाम शहा यांच्या आईने जेव्हा अपील केली तेव्हा शहाजी राजे रिटर्न टू अहमदनगर टू सेव्ह निजाम शहा अगेन्स्ट मुघल ॲग्रेशन. शहाजी राजे यांनी काय केलं? जेव्हा निजाम शहा यांच्या आईने रिक्वेस्ट केली कुणाला? शहाजी राजे यांना, तेव्हा शहाजी राजे अहमदनगरला परत गेले निजामशाही वाचवण्यासाठी, निजामशहाला वाचवण्यासाठी मुघल ॲग्रेशनपासून, मुघल्सपासून. आता इथे अँटॅगॉनिझम याचा मीनिंग काय आहे? हिअर अँटॅगॉनिझम म्हणजे ऑपोजिशन म्हणू शकतो. नेक्स्ट आहे Shivaji decided to use force to bring to book those who opposed the formation of स्वराज. शिवाजी यांनी खूप अपोज केलं होतं की जे पण लोक स्वराज स्थापन करण्याच्या विरोधात होते तेव्हा त्यांना शिवाजी महाराजांनी अपोज केलं. फॉर शिवाजी ड्युटी केम फर्स्ट अँड ही पनिश्ड हिज रिलेटिव्स लाईक बाबाजी नाईक निंबालकर अँड संभाजी मोहिते हू क्रिएटेड डिफिकल्टीज. ज्यांनी पण स्वराज्य स्थापन करण्यात डिफिकल्टीज आणली, प्रॉब्लेम्स आणले, त्यांना शिवाजी महाराज यांनी काय केलं? पनिशसुद्धा केलं आहे. आता कुठले असे ते त्यांचे रिलेटिव्ह असले तरीही त्यांना पनिश केलं आहे शिवाजी महाराजांनी. आता रिलेटिव्समधून कोण कोण आहेत ज्यांना शिवाजी महाराजांनी पनिश केलं आहे? बाबाजी नायक, निंबालकर, संभाजी मोहिते यांना शिवाजी महाराजांनी पनिश केलं आहे. ही डिफिटेड खंडोजी अँड बाजी घोरपडे हू क्रिएटेड ट्रबल इन कोंडाणा डिस्ट्रिक्ट. आता त्यांनी काय केलं आहे की त्यांनी खंडोजी आणि बाजी घोरपडे यांचा पराभव केला आहे. हे ज्यांनी काय केलं? ज्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केले, ट्रबल क्रिएट केले. कुठे? कोंडाणा डिस्ट्रिक्टमध्ये. असं विचारलं जाऊ शकते की डॅश हॅड क्रिएटेड ट्रबल इन कोंडाणा डिस्ट्रिक्ट अगेन्स्ट शिवाजी. दॅट वॉज खंडोजी अँड बाजी घोरपडे. आदिल शाह had conferred the title of Chandra Rao on Mores of Javli. Their Jagir extended from Raigad to Koyna Valley and was covered with thick forest. Adil Shah had conferred the title of Chandra Rao. आदिल शाह यांनी काय केलं आहे? had conferred the title of चंद्रराव ऑफ मोरेस ऑफ जावली. त्यांना चंद्रराव हे टायटल दिलं आहे. कोणाला दिलं आहे? मोरेस ऑफ जावलीला. दॅट जागीर एक्सटेंडेड. त्यांची जी जागीर होती ते कुठपर्यंत एक्सटेंड होती? रायगड ते कोयना व्हॅलीपर्यंत त्यांची व्हॅली एक्सटेंडेड होती. त्यांची व्हॅली होती किंवा त्यांची जागीर होती कुठून? रायगडपासून कोयना व्हॅलीपर्यंत. आणि ते पूर्ण जो एरिया आहे तो कशाने कवर झालेला होता? तो पूर्ण तिथे थिक फॉरेस्ट होतं, खूप घनदाट जंगल होतं.
With the help of Shivaji, Yashwantrao ascended to the Gaddi of Chandra Rao after the death of Daulat Rao More in 1645. शिवाजी महाराजांनी यशवंतरावांना मदत केली गद्दीवर चढवण्याची किंवा गद्दी मिळवायची. कुणाला? चंद्रराव यांना नाही, कुणाला? यशवंतराव यांना. कसा? चंद्ररावच्या डेथनंतर, चंद्ररावच्या निधनानंतर जस्ट अ मिनिट. विथ दी हेल्प ऑफ शिवाजी, शिवाजी महाराजाच्या मदतीने यशवंतराव यांना गादीवर बसवण्यात आले. म्हणजे तिथल्या गादीवर बसवण्यात आले. ऑफ चंद्रराव, ती गादी कोणाची होती? चंद्रराव यांची होती. कोणाच्या डेथनंतर? दौलतराव मोरे यांच्या डेथनंतर. आणि दौलतराव मोरे यांची डेथ कधी झाली? 1645 झाली. यशवंतराव हॅड ॲग्री टू हेल्प शिवाजी स्ट्रगल अँड पे ॲन्युअल ट्रिब्यूट. यशवंतरावांनी ॲग्री केलं शिवाजीच्या स्ट्रगलला आणि त्यांना ॲन्युअल ट्रिब्यूट पे केलं, ॲन्युअल ट्रिब्यूट दिलं. However, he became impenitent and troublesome. Shivaji defeated More and captured Rairi Fort, later named as रायगड. शिवाजी महाराजांनी मोरेला हरवला आणि तिथलं रायरी फोर्ट याला जिंकलं आणि त्या फोर्टला काय नाव दिलं गेलं? रायगड नाव दिलं गेलं. असं विचारलं जाऊ शकते की कुठल्या फोर्टला रायगड असं नाव दिलं गेलं? तर रायरी फोर्टला रायगड असं नाव दिलं गेलं. शिवाजी बिल्ड प्रतापगड ऑफ भोरपया हिल. शिवाजी बिल्ड प्रतापगड ऑन भोरपया हिल. भोरपया हिल इथे प्रतापगड स्थापित करण्यात आलं असं म्हणू शकते, बिल्ड करण्यात आलं. दी कॉन्क्वेस्ट ऑफ जावली डबल्ड दी टेरिटरी एरिया ऑफ स्वराज. दी कॉन्क्वेस्ट ऑफ जावली म्हणजे जेव्हा जावलीवर विजय मिळवण्यात आला तेव्हा जे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते पुन्हा डबल झालं होतं. म्हणजे त्यांची जे टेरिटरी होती ते वाढण्यात आली होती, डबल झाली होती. त्यानंतर शिवाजी अँड यंग मावल्स टूक दी ओथ ऑफ स्वराज ॲट रायेश्वर टेम्पल इन द इयर 1645. शिवाजी महाराज आणि यंग मावल्स यांनी स्वराज्याची जी शपथ होती ती कुठे घेतली? रायरेश्वर टेम्पल इथे घेतली होती. जिजाबाई वॉज हॅपी दॅट शिवाजी वुड अकम्प्लिश हर रिसोल्व. जे जिजाबाईंना पाहिजे होतं, इंडिपेंडेंट पाहिजे होतं, फ्रीडम पाहिजे होता, ते कोणी अकम्प्लिश केलं? ते त्यांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं? शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. शिवाजी स्टार्टेड ट्रेनिंग टू यंग मावलर्स इन व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ वॉरफेअर. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना प्रत्येक वासाठी, युद्धासाठी असलेली प्रत्येक गोष्ट शिकवली. शिवाजी पुट ॲट एंड टू दी क्वेरल्स अमॉंग दी देशमुख्स अँड एनलिस्टेड देअर सपोर्ट फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज. शिवाजी महाराज यांनी देशमुखांसोबत होत राहिलेले जे छोटे मोठे झगडे होते, जे काही प्रॉब्लेम्स होते ते सॉल्ट आऊट केले आणि स्वराजच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी सपोर्ट घेतला. दी वतनदार देशमुख्स इन मवाल लुक्ड अपॉन शिवाजी ॲज अ लीडर. जे वतनदार होते, देशमुख्स होते, त्यांनी शिवाजी महाराजांकडे एक लीडर म्हणून बघितलं. शहाजी राजे अ स्पेशल सील इन संस्कृत लँग्वेज कार्ड फॉर शिवाजी. शहाजी महाराज यांनी संस्कृतमध्ये एक स्पेशल सील बनवली होती ज्याच्यावर शिवाजी महाराज लिहिलेलं होतं. रॉयल सील ग्रँटेड वेलफेअर फॉर ऑफ पीपल. दी रॉयल सील काय गॅरंटी करायची? ज्यावर काय लिहिलेलं होतं की वेलफेअर ऑफ दी पीपल, आणि ते रॉयल सील इन दी वे ए फोरटोल्ड दी फाउंडेशन ऑफ स्वराज. आणि एक प्रकारे ते स्वराजबद्दल सांगायची. मोनार्ची प्रिवेल्ड एव्हरीवेअर इन दी मेडिव्हियल पिरियड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनार्ची? मोनार्चीचं मिनिंग काय? मोनार्ची म्हणजे राजशाही. आपल्याला मेडिव्हियल पिरियडमध्ये राजशाही पाहायला मिळायची. दी किंग्स निग्लेक्टेड दी वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट्स. However, benevolent kings like Mughals Emperor Akbar and Krishnadevaraya looked after the welfare of their subjects. तेव्हा काय करायचे? किंग्स जे पण महत्त्वाचे विषय होते त्याकडे निग्लेक्ट करायचे, अवॉइड करायचे, त्याकडे लक्ष नाही द्यायचे. पण त्याच जागी मुघल एम्परर अकबर आणि कृष्णदेवराय यांनी प्रत्येक विषयाकडे खूप चांगल्याप्रमाणे लक्ष दिलं. महाराष्ट्र वॉज दी अंडर दी रूल ऑफ निजामशाह ऑफ अहमदनगर and आदिलशाह ऑफ विजापूर.
जे महाराष्ट्र होतं ते कोणाच्या अंडरमध्ये होतं? निजामशाह ऑफ अहमदनगर आणि आदिलशाह ऑफ बिजापूर यांच्या अंडरमध्ये होतं. दी आउटलुक ऑफ दी सुलतान्स वॉज नॅरो अँड दे oppressed their subjects. The constant fights added to the hardship of the people. The outlook of the sultans was narrow. जे आउटलुक होतं, ज्या प्रकारे त्यांनी विचार करायचे ते नॅरो माइंडेड विचार होते. आणि ऑप्रेस्ड देअर सब्जेक्ट्स देअर कॉन्स्ट, आणि त्यांच्यामधली जे कंटिन्युअस फायटिंग्स होती त्याच्यामुळे लोकांना खूप इफेक्ट व्हायचा. दी कॉन्स्टंट फाईट्स ऑफ देशमुख अँड देशपांडे वतनदार्स कॉज मिसरी टू दी पीपल. आता जे कंटिन्युअस फाईट्स होत्या कोणाच्या? देशमुख आणि देशपांडे वतनदारच्या, त्याच्यामुळे पीपल खूप इफेक्ट व्हायचे. शिवाजी महाराज अंडरटूक अ नोबल टास्क ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज टू ब्रिंग हॅपीनेस टू दी पीपल ऑफ इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजने एक नोबल टास्क केलं की स्वराज्य स्थापित केलं, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती असो किंवा महाराष्ट्राचे लोक खुश असले पाहिजे. दी नोबल डीड्स ऑफ शिवाजी महाराज इज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन फॉर अस. जे नोबल डीड शिवाजी महाराजने केलेले आहे त्याच्यामुळे ते आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन म्हणून काम करतात. महाराष्ट्र इज अ लँड ऑफ सेंट्स. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. दिस सेंट्स हॅड प्रीच दी व्हर्च्यूज ऑफ कंपॅन्शन, नॉन व्हायलन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वॅलिटी अँड ब्रदरहूड. त्यांनी कुठल्या गोष्टी सांगितल्या? नॉन व्हायलन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वॅलिटी आणि ब्रदरहूड याबद्दल सांगितलेलं आहे. श्री चक्रधर स्वामी, अ प्रिन्स ऑफ गुजरात. श्री चक्रधर स्वामी हे कुठले प्रिन्स होते? गुजरातचेच प्रिन्स होते. बिकम एस्केटिक अँड प्रीच्ड इक्वॅलिटी. ही फाउंडेड महाभनव सेक्ट. श्री चक्रधर स्वामी यांनी महाभनव सेक्ट स्थापन केलं. Sant Namdev, a great devotee of Vittal, composed many verses in the praise of God and spread Bhagavad Dharma. हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, मी जस्ट रीड करते. तुम्ही नसेल बघितलात तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. ही बॉट अबाउट अवेकनिंग अमॉंग दी पीपल अँड इन्स्टिल दी डिझायर protect religion. His verses are included in Guru Granth Sahib. Sant Jnaneshwar composed Jnaneshwari in Marathi and opened the door of knowledge to the common people. He preached faith in God, equal treatment to all, and helped those in trouble and allay their misery. Sant Eknath preached Bhakti Marg. He composed many abhangas, ovis and bharuds. He preached and practiced equality and love for all living beings. Sant Tukaram was a contemporary of Shivaji Maharaj and a true devotee of Vittal. He composed abhangas and performed kirtans. Samartha Ramdas composed Dashbodh and managed shlok. He built many temples of Hanuman, preached virtues of organization, unity in the fight against injustice. Work of this saints brought about an awakening among the people. This helped Shivaji Maharaj in the struggle to establish Swaraj. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.